पालघर जिल्ह्यातील बोईसर जवळच्या कोलवडे गावात जमिनीच्या हस्तांतरणावरून मोठा वाद निर्माण झालाय। तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मोक्याच्या जमिनीचे चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। कोलवडे गावातील शेकडो एकर जमीन एमआयडीसी कडून 1968 ते 70 दरम्यान औद्योगिक वापरासाठी संपादित करण्यात आली होती। मात्र गट क्रमांक 290 मधील जवळपास 5 एकर जमीन तत्कालीन गाव कोतवाल बाबू पिर्या राऊत यांना 1964 साली महार वेतन म्हणून देण्यात आली होती। ग्रामस्थांच्या मते या जमिनीवर कधीही शेती करण्यात आली नाही, त्यामुळे शर्तभंग झाला असून ही जमीन खालसा करून ग्रामपंचायतीला सार्वजनिक वापरासाठी द्यावी अशी मागणी 2004 पासून शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। तर ही ग्रामपंचायतीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून संबंधित जमीन परप्रांतीय नागरिकांना बेकायदेशीरित्या हस्तांतरित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। इतकेच नव्हे तर संबंधित व्यक्तीने औद्योगिकरणासाठी खरेदी केलेल्या जमिनीवर भूखंड पाडून विक्री सुरू केल्याने शेतकऱ्यांचे शेतीकडे जाणारे रस्तेही बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणी तहसीलदारांच्या आदेशाविरोधात उपविभागीय अधिकारी पालघर यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले। जिल्हाधिकारी स्तरावर निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी। याबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या सभेला ज्येष्ठ माजी संधी अधिकारी रामचंद्र संखे, सरपंच कुंजल संखे, प्रशांत संखे, माजी उपसभापती मिलिंद वडे, नगरसेवक अमीश पिंपळे, पर्यावरण दक्षता मंचाचे अध्यक्ष मनीष संखे आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोलवडे ग्रामस्थांची एकच मागणी आहे, जमिनीचे हस्तांतरण तात्काळ रद्द करून ती ग्रामपंचायतीकडे द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय।